2 किलोमीटर अधिक आमका जाऊचा असा यशवंतवाडीत। चला यशवंतवाडी शिंद्यांच्या घराजवळ इलेली असो देवाबरोबर चला म्हणून देवान वाट केलेली असा ही वाट ना ती यशवंतवाडीत गेली पुरी वेडी वाकडी वळला असो। सॉरी संपल्याशिवाय काम विमाचा काय सांगा नको माका दायकालो झाल्याशिवाय काय काम नाही करायचं ऍडव्हान्स देऊन ठेवा। यशवंतवाडीत दिलेलो असो आयुष्यात कधीच नाही म्हणजे हे बघितलं मी फर्स्ट रांगोळी मस्त काढलेली असो सुंदरकर देव सगळे ब्राह्मण देवाच्या भेटीत चाललेले असत आणि हवेत वस्ती ग्रहाचे असत देव। सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे। जेवण कसा आज आमच्या गोठणे गावच्या डाळपसारीचो तिसरो दिवस असा आणि काल आमच्या घराकडसून देव संध्याकाळी इकडे गोठणे सडेवाडीवर इले या ठिकाणी वस्तीक रवलेले आणि मस्त की दिंडी भजना होती ब्राह्मण देव सडेवाडी यांनी मस्त की सोय केलेली होती खूप छान अशी सोय केलेली। हां महाप्रसाद वगैरे होतो दिंडी भजना वगैरे होती आणि आता संध्याकाळी परत देव बाहेर पडले यशवंतवाडीत जाऊ बाहेर पडलेले आडवाटेन म्हणजे देव ज्या वाटेन जाताना त्याच वाटेन जावचा असता आणि बरेच वर्षा डाळपसारी नाही होती 2 किलोमीटर अधिक आमका जाऊचा असा यशवंतवाडीत। चला यशवंतवाडी परत एकदा भेट घेतो पहिले विसवडी ब्राह्मणाकडे जावता असा हे आमचे हरून राणे असत। ते विसवडी मस्त मंडळ गोठणे जे विसावटी देवाची भेट घेऊन झालेली असा अगर मुठल पाय उचलला पटपट आता देवांका पायावर पाणी घालून त्यांची पूजा करून ओवाळतात मग नंतर पुढच्या प्रवासात पाय पुसून जावा आता शिंद्यांच्या घराजवळ इलेली असो शिंदे सरकार पाणी गोडभर पिऊया रांगोळी मस्त काढलेली असा पाया पडून घ्या लवकर चला रामजी काका लाडू वाटत आहे सगळे काढून लागतात ना.
रातल्याने येत ते सगळे गडगे काढू होय बी केलेले सगळे पिस्तूल काढूची लागता देवाची वाट बंद करूची नसता आता हय पुढे काहीतरी तरी ठेवलेली असा होय सर शिंदेली गडगो घातलेलो होतो तो फोडूचो लागलो पूर्णपणे जंगल असा आणि आजूबाजू काजूची झाडांची लागवड केलेली असा रस्त्याचे हे बंद झाली देवाची योग जावाची वाट म्हणजे कोण वय जेणे जेणे केलेली असा ना त्यांनी वय काढलेली असा आणि जेणे जेणे शिंदेली काळाची गरज आहे की जशी देवाची पायवाट हा तशी आता ते त्या मार्गाने रस्तो होऊन दे त्यानं तुमका गाडी नेऊ गावामध्ये गाडी नेऊ गावामध्ये हा मग वाट करून उपयोग काय वाडी गाडीन चलाता नाही हा देवाबरोबर चलाता म्हणून देवानं वाट केलेली असाई वाडी 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 जोडली जाईल मग पेचून नेतले पेचून मग कोणाक जर बघूचा असत तर त्यांनी वय तशीच ठेवची देवाचे जे वाटे असत ना ते चालू ठेवचे लागतात काळपसारी जेव्हा निघता तेव्हा देव ज्या मार्गाने जातात त्याच मार्गाने जाणार पण आता काय सगळीकडे गाडी झाल्यामुळं गाडीन सगळे जण जातात सागर मुठल तुमचा काय म्हणणं असा ह्यानं ट्रक येऊ गयो सागर मुठल यांचं आयसर ट्रक असा त्याच्यामुळे सागर मुठलांका चलाची सवय नाही पाय दुखतं असत पूर्वीचे जे लोक होते ते ह्या पायवाटेने ये जा करायचे तो आपलं केळले डोंगर दाखव हा केल्ले डोंगर आता आम्ही चाललो गायकवाडांच्या घराजवळ कांद्राजवळ जाऊचं गायकवाडांजवळ गायकवाडांचा घर तिकडे असा कांदळावर देव कांदळावर तो देव असा आकाराची भेट तू घे आकार तुझी भेट घे तू देवरूप साजरा कर असलेल्या खोट्याची मर्यादा करून बाबा ज्याप्रमाणे फिरत्या वार्षिक त्याप्रमाणे डाळाप त्याप्रमाणे बाबा तुझी मर्याद तुका नारळ बक्षे देवची पवार रमेश पवार जण त्याप्रमाणे तुका नारळ बक्षे देतो तो मान्य करून घे काय जरी तै तुझा मकलाशी करून बाबा पुढे आकाराची भेट तू घे आकार तुझी भेट देवरूप साजरा कर खोट्याची मर्यादा करून बाबा पुढे असलेले रेत बाबा सगळ्यांचं सांभाळ कर बाबा अज्ञानपणा शून्यपणा समुद्र पुढे राखणी परात कर मार्ग्या आता ही जी वाट आहे ना ती यशवंतवाडीत गेली पुरी 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 यशवंतवाडी तुम्ही या वाटेने कधी येईल हो इले बराच हा बराच वेळा कराड मग चलत येऊ कोण मागत नाही त्याच्यामुळं नाही पण त्याच्यामुळं वाटे बंद झाले ना मग आता ह्या परत बेनूचा तुमका किती लागला किती दिवस लागले बेनू 25 माणसं हा आणि 2 मशीन किती दिवस लागले एक दिवस आम्ही मला तू येतो 2 दिवस आमचं वाढीत 1 दिवस हा तू नाही कसं होतं कटिंग मशीन घे माझ्यासारखे मॉप जाण मग ते कोण तोडताना आता सगळे गडगे झाले आता वैग वगैरे थोंबे वगैरे कोण तोडीत नाही एकाच जागेवर वाजावर धार वाटता ही साड्याची काळामधलं आहे हा ब्रिटिशच्या काळामध्ये इथे भुयार आहे म्हणतात खया भुयार असा हा साविंद्रा जातो बोलतो नाही धार असा करो केरो दगड तो बो सीमा सीमा ओ उनकेकर इलाव काय यशोधर इलाव शिंदे सरकारांसारखो माणूस चलत इलेलो असा आणि तो नागो घराकडे राहिलो ना नागो खया तो शोधून काढतो असाच दिसता आम्ही हा त्यांका पर्यंत फोटो दिसत नाही होतो आता दिसता चांगला बघा उत्साह बघा काय तो आणि नागो घराकडे राहिलो ए घसंडी अरे ही पुरी पुरी उतारा खाली पुरो उताराचा खरडी लावा हा उतारा सगळं खाली उताराचा हा एकदम खाली जायची खरं वळणा वेडी वाकडी वळणा असत जवळातला आता पाय घट लावून यावा
हे ना मग आता येता करतले गावारेडी यशवंतवाडी आता प्रवेश केलेलो असा. चला चला शिंदे सरकार चला. पुरी पुरी वळणा वेडी वाकडी वळणा असत सगळी यशवंतवाडी दिलेली असो. ह्या बेकारच असा. हसून सावकाश यावा रे. सावकाश यावा ह्या जरा असा तोडू काय होता. शिंदे सरकार सावकाश यावा. काहीतरी त्या नाग्या खय वाद म्हणून खय होतो. हा सावकाश सावकाश म्हणजे खैरावाले ते बरोबर उतारतले. कुंभाल्यांका जमणार नाही. हा भाऊजी सावकाश यावा. हा माहित काय हिला तर बघा नको. डेंजरस हा. मामा येतो लो. पाय सांभाळणार होतो. हा जा वरती बघा. मग अण्णांगा नको काठी देऊ. अण्णा बरोबर चालणार आहे. तिरपळा काढणार आहे अण्णा. हा आता हे पाठसून सगळे दांडगे असत. तुम्ही येतालाच. तुम्ही उडिया मारून येतालाच. तुम्ही येवा हळूहळू पाठसून. तू कधी वरती येतलो रे आता डाळा सॉरी संपल्याशिवाय काम विमाचा काय सांगा नको माका. हा डाळप सॉरी म्हणजे दायकालो झाल्याशिवाय काय काम नाही करायचं. ऍडव्हान्सपणा करसून तरी घेऊ काय दायकाल्यासाठी. पण माझं तेवढं एक काम करू ना सकाळचं ऍडव्हान्स देऊन ठेवा. मी तुला मिळणार दायकाल्याचा दागरा निवडला काय सगळ्यांची कामं तुला आलेला मिळणार तू हा जा. आता आम्ही यशवंतवाडीत प्रवेश केलेलो असा. संपूर्णपणे जंगल असा. काजीची झाडा तिरपळा काही दिसत नाही. आता यशवंतवाडीत दिलेलो असो. वाटतं किलो आता मुनगेकरांच्या घराजवळ गेलेले असत. तळी घे काय करता सामान का लाव काय बोललं मारगाडी गाडीगाव कोथाकडे ठेवा तरी लावा आता मांजरेकर पुढे चला. पहिलाच वर्ष आहे. मी आयुष्यात
आयुष्यात कधीच नाही म्हणजे हे बघितलंच मी फर्स्ट टाइम आहे. त्याच्यामुळे मला काल ॲक्च्युली जाणार होतो, तिकीट कॅन्सल केली, आता उद्या जाणार आहे. आयुष्यामध्ये तर आयुष्यात हे कधीच नाही पाहिजे. भरपूर आनंद पहिलीच वेळ माझी. यावा खाली आता मांजरेकर सिंदरकरांच्या घराजवळ इलेली असं चिंदरकरांच्या घराकडे यशवंतवाडी 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 अजून ओवाळ आणि बाहेर ओवाळणी चालू हा, ओवाळणी चालू असा. तळी गेली असा प्रत्येक जण आपापल्या परीने देवाची सेवा आपले करतात. सेवा करतात. प्रत्येकाच्या घराजवळ तळी ठेवतात. एक आनंदोत्सव साजरा आनंदोत्सव करतायत. साजरा करतो असंच गोठणे खालता पाठवलेला असा येणार तुमका 2 वेळा बघितलं. 2 वेळा मागलेला दिव्य असं सोहळा असा तिसरी वेळा तिसरी वेळ असा दिव्य असा सोहळा किती जातो. वर्षांनी होता डायरेक्ट सलग 3 वर्षांनी होता. काही अडचणीमुळे 7-8 वर्ष झाली ना. सलग 3 वर्षांनी डाळपस्वरीचा कार्यक्रम होता, पण काही अडी अडचणीमुळे आज बरेच वर्ष डाळपस्वरीचा कार्यक्रम रखडला. या वर्षा सुरू झालेलो असा आणि आनंद पालाड्यांच्या घराजवळ स्वारी गेलेली असा डाळपस्वारी. मोबाईल ठेवा ती आणि काढून दे फोटो काढले पाया पडायचे फक्त पडून घ्या. सगळ्यांनी तळे असं ओवाळा. रांगोळी मस्त काढलेली असं. सुस्वागत महेश सिंदरकर. महेश सिंदरकर. आई एक वेळ एकच कर. चालेल मार गाडी. काय हो का आता पानावालो पाणी अगदी मस्त. हा पण चलत राहो काय ना. हा बरा केल्या आणि हा पाय खडे घातले. अरे शाबास रे शाबास. आवड्यांच्या घराजवळ गेली असं. तुझ्याकडे द्यावा. तुम्ही घाला. तुम्ही घाला. नको बाबा, जास्त हे करू नको. नागे आता कसून डिस्टर्ब साड्यार येऊ काय झाला नागो. पुळा ओके करीत राहू. ह्याचा एका आणि त्याचा एका. पाया पड. पाया पडायला सगळ्यांनी एकदम ओवाळ्याकडे साईड राहू. यशवंतवाडी ब्राह्मण हा ब्राह्मणाच्या स्थळाजवळ जाऊचा. देव सगळे ब्राह्मण देवाच्या भेटीत चाललेले असत आणि संपूर्णपणे खंडावर जंगल असा. अरे रे भारी जंगल भारीच असा. या घेण्यावर भारी केलास बाकी होत तरी तू होत तरी. साजरा कर असलेल्या फळाची मर्याद करून बाबा त्याप्रमाणे जशी तुझी मर्याद तुका भरला फळ तुका भरला फळ देतो त्या भरलेला फळा तू राजी हो. काय बाजू कटून आज आकाराचा तुझा मत एक करून भेट घेऊन बाबा पुढे असलेला रहित रोमात जातले सगळे तरी कोणाच्या नको न लागता पुढे असलेली मेळे मांडली की अशी गोष्टी त्या पार पाडून देऊ तू राजी हो. कळत नकळत पुढे असल्या गावाघराची दसरे राखण पराचा कर मारतो.
गावला थांबा. आणि एक ब्राह्मण देवा हो आणि काय तिकडे पण ए वंड्या होय उतर. नाग्या घेतलंय भांड्या घेतलंय आता वाढ बेनू कुठं वाढ बेनू गेलेलो मजुरी नाही दिल्यानंतर धावतच ना मजुरी दिली आणि तुका मजुरी नाही तर नागो आणि बंड जाणार आहे ना यंदा लग्नाचा भाव काय हो गया हा नाग्याचा लगीन यंदा हो गया. हा रामजी काका आता आले. रामजी काका ढोरा बिरा बांधा नेलेले असे वाट बाकी नाग्यान जळजळीत केलेली आता आम्ही नाही पण सगळ्यांनी गावातल्या लोकांनी मुकादम तू हा हो हय दाखवते हय हय हे बघा खैर बघा कसले जुनत ते आता काय कारण आहे नाग्या हे बघ हे पुष्पा असत हा लाल चंदनावाले ना हे काळ्या चंदनावाले असत यांचा काय कारण आहे लक्ष ठेवा नाग्या रोज कर्नाटक वीरप्पन्ना चंदन तस्करी हे काळ्या चंदनावाले असत मुळा मुळा चंदनान घालतले काळ्या चंदनावाले आमच्याकडे बरेच जण असत हा सगळे मुळा ढोपर करियर रावतले सगळे मुळा काढतले खानान घनदाट जंगल असा बऱ्याच वर्षांनी झाली तरी तुमच्या ना किती वर्ष झाली तरी 18-19 वर्ष झाली. अरे बापरे माझ्या आता ही यशवंतवाडीत आली आहे. तरी आता हे 3 वर्षांनीच हो आम्ही करतो प्रयत्न करू हो दर 3 वर्षांनी जेणेकरून हे वाटे चालू राहले चालू राहा नाही तर सगळा असा गच होता गावघर आहे भरपूर हा गावघर आणि लोक आहेत ग्रामस्थ घुटण्याचे संपूर्ण आहेत. हा आम्ही आता ते सगळेजण आपले हे करतायत म्हणजे ब्राह्मणाच्या स्थळात जातो पण अजून काय स्थळ काहीला नाही भरपूर लांब असा येईल 5 मिनिटावर. हा जा भरपूर गर्दी असा नागे तू ह्यांका वाट दाखवलंस हे काळ्या चंदनावाले असत. अरे माका मेल्या वाटे सगळे माहिती हा मग बरोबर तुम्ही फिरलेलाच असा सगळे खैरांका नाग्याचे पण काळे चंदन मोठी हा नागो पण त्याच्यातलंच असा जो तो डीलर राहतो कोणतो काय त्याचा नाव मिळायचा येत नाही. हा यो सर यशवंतवाडीवाल्यांचा गोळदेव असा हा गोळदेव होडे जेवण केलेले माका बोलावलेले नागेन आता इलो आम्ही हय ब्राह्मण देवाच्या स्थळात आणि हयच वस्ती ग्रहाचे असत देव है ना. हा काय बा भारी छत बीत ताणलेलो असा लाइटिंग वेटिंग भारी केला रे ब्राह्मण देवाचं स्थान असा आता देव हैसरी दिली असं माझा मार तू ठिकाणमध्ये ब्राह्मण महाराजा बाबा आज तुझ्या चालत परत फिरता डाळा त्याप्रमाणे आकार तुझ्या भेटी केलेला असा त्या आकाराची भेट तू घे आकार तुझी भेट घे तू देवरूप साजरा कर असलेल्या खोटं नाडल्याची मर्याद करून बाबा त्याप्रमाणे तुका भरलेला फळ ठेवलेला असा भरलेल्या फळावर तू राजी होऊन आकाराचा तुझ्या गणित एक करून बाबा पुढे असलेला रहित प्रमाण सगळे या आता आकाराबरोबर त्यामुळे कोणाच्या लय कठोर धक्का न लागता सगळ्यांचा सांभाळ कर पुढे जो काय मिळून मांडणे आहे तो व्यवस्थित पार पाडतो राजी हो बाबा अज्ञानपणा सुज्ञानपणा समज करून घे पुढे असल्या गावाघराची तसं राखावे बराचा कर मार चला
दाखवा रे फुटपाथ. कडे वाज घेऊ काय होतं त्याच्या आत आकड्याच्या पाठी लागा तू पाठी हां हां काहीतरी देखो तांबे हो तांबे हात लोक आता हे का तो तांबे नंतर हाणून आणून डाळपस्वारी देवांची गाव भेट या ठिकाणी आज तिसरा दिवस. यशवंतवाडीमध्ये आम्ही आहोत. यशवंतवाडीमध्ये निसर्गरम्य अशा या ठिकाणी जंगलामध्ये राईमध्ये हे देवस्थान आहे आणि 2 तळे आहेत. खूप असं थंड वातावरण या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी असे आमचे सर्व ग्रामस्थ लोक यशवंतवाडीची चांगली सोय केलेली आहे. आमची पाणी लाडू चाय दिलेली आहे. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. सगळी मंडळी महाप्रसाद ग्रहण करता. जेवण कसा जेवण घ्या जिलबी खावा. डाळ भात आणि बटाट्याची भाजी असा, लोणचा असा, जिलेबी असा, असो महाप्रसाद असा. गोठणे सडेवाडी वरसून श्रीदेव ब्राह्मण देवाची भेट घेऊन वेडी वाकडी वळणा सगळा जंगल, सगळा रान काटे धोंडे माती जेव्हा आहे जो घराकडे होतो येऊ ना आमच्याकडे येऊ की माझी येताना कोण देवानाकडा. तर ब्राह्मण देवाचा दर्शन म्हणजे भेट घेऊन आम्ही वटणे सडेवाडी वरसून आता इथं यशवंतवाडीत देवाचा वस्ती गौरीला यशवंतवाडीत आणि आता महाप्रसाद घेतलं आणि आता चलतो घराकडे बघ. चलतो आता घरात आणि यशवंतवाडीतील सगळ्या ग्रामस्थांनी उत्तम अशी महाप्रसादाची सोय केलेली होती. नाग्याचे धन्यवाद. नाग्या कशा नुसते फोन येत असतात तो ऐकणार ना. नाग्या नुसते फोन येत असतात. तर धमाक झाला होता. जवळजवळ 2-1 किलोमीटर तो रस्ता होतो आणि तो पण सगळी वेडी वाकडी वळणा होती. खूप घनदाट असा जंगल होता. त्या जंगलातून आम्ही गोठणे गावची डाळपस्वारी इलेली आणि आता आम्ही चाललो असो घराक. नागा चला ते